बागपुढला जात इनफिल्डच्या वरून बॉल क्लिअर केलाय, जबरदस्त फटका आहे, 2 क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलचा पाठलाग करतायत, बघता बघता बॉल सीमालगत जातोय. 4 धावसंख्येसाठी पहिला दर्जेदार चौकार. बॅट्समन विनयच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात. स्विचिटचा प्रयत्न अफलातून, व्यवस्थित बॅटवरती बॉल आलाय, स्विचिटचा फटका, पाठवलाय बॉल थर्ड मॅन झोन मध्ये, लगातारचा दुसरा विनयचा विनिमय चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहताय. विनयच्या बॅटमधून स्विचिटनं 4 धावा आल्यात आणि याच 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. 11 वाजून 8 मिनिटांनी सामना खऱ्या अर्थानं सुरू झालाय. पहिला बॉल 11 वाजून 8 मिनिटांना पडलाय. 11 वाजून 10 मिनिट झालेत आणि 3 बॉल फेकलेत ते तन्मयनं. वेलेला आज खूप महत्व आहे. वेल कोणासाठी कधीच थांबत नसते आणि त्याच पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. अंतिम दिवसामध्ये जात असताना आपण वेलेकडे लक्ष द्या. बॉल नंबर 4 तन्मय, 2 लगातारचे जबरदस्त चौकार आपण पाहिले तन्मयच्या विनयच्या बॅटमधून. आणखी एक स्विचचा फटका, पुरेपूर बॅटवरती परफेक्ट कनेक्ट केला, बॅटवर पाठवला बॉल, लगातारचा 3रा विनयचा विनिमय चौकार. जबरदस्त बॅटिंग विनयच्या बॅटमधून. जसा तो स्ट्राईक एंड वरती आला तसं त्यानं 4 धावसंख्येनं भाषा बोलली आहे त्याच्या बॅटमधून. 3 लगातारचे चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना बॅट्समन विनयला आपण पाहताय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 या धावसंख्येवरती. नवघर आणि सावरोली या 2 बलाढ्य संघादरम्यानची मॅच आहे. आज बऱ्याचशा बलाढ्य संघांचा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग होताना पाहू. त्याच पद्धतीनं कर्जत विभागातील आमराई संघ असेल, त्याचनंतर याच विभागातील बलाढ्य संघ आपण या स्पर्धेच्या वतीनं आज खेळताना पाहू. बागपुढला जात असताना जबरदस्त हुकचा फटका पाठवला वॅकेन एरियामध्ये, डीप फाईन लेगला बॉल होईल फरार. विनयचा आणखी एक दर्जेदार चौकार. जबरदस्त बॅटिंग. 4 बॉलमध्ये 4 चौकार प्रस्थापित केलेत या मॅच मध्ये विनयनं तन्मयच्या विरोधामध्ये. तन्मयला आता संकटात थोडंसं निवून ठेवलं या मॅच मध्ये. पॉवर प्ले नंबर 1 तुम्ही पाहताय, पॉवर प्लेचे निर्बंध आहेत आणि त्याच कारणास्तव तन्मयच्या षटकामध्ये पुरेपूर धावा वसूल करण्याचं काम विनयच्या बॅटमधून आपण पाहताय. अंतिम बॉल या षटकातील. अंतिम बॉल देखील बागपुढला जात असताना पुलचा धमाका अलॉंग द कार्पेट, गोलीच्या वेगाने बॉल डीप मिड विकेटला फरार होतोय. विनयचा आणखी एक जबरदस्त फटका, मिड विकेट मध्ये तो चौकार.